मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पाठपुराव्याला यश. सरपंच रोशन ढगे यांच्या नेतृत्वाखाली तिसगाव विकासाच्या वाटेवर. दिंडोरी तालुक्यातील तिसगाव धरण 27 जुलै 2026 रोजी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर ग्रामपंचायत तिसगावच्या वतीनं 29 जुलै 2026 रोजी जलपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी गावाच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरघोस उत्पन्नासाठी तसेच सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी तिसगावचे सरपंच रोशन ढगे यांनी ग्रामस्थांना आनंदाची माहिती देताना सांगितलं की राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पाठवण्यात आलेल्या अनेक विकास कामांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून ही कामे लवकरच प्रत्यक्षात सुरू होणार आहेत. यामध्ये गावातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण, भूमिगत गटार योजना, गावात सोलर स्ट्रीट लाईटची उभारणी, स्मशानभूमी परिसराचे काँक्रिटीकरण, वृक्षारोपण, बौद्ध विहारचा विकास तसेच विविध नागरी सुविधांचा समावेश असून या कामांमुळे तिसगावच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. सरपंच रोशन ढगे यांनी पुढे सांगितलं की गावातील शेतकऱ्यांसाठी वीज हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून या प्रश्नाच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. गावठाण परिसरात उपलब्ध जागेवर भविष्यात सोलर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न झाल्यास गावातील विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामस्थांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि वेळोवेळी दिलेले सहकार्य हे माझ्या कामाची प्रेरणा असल्याचे सांगत त्यांनी सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानले. यावेळी समाजसेवक नितीन भालेराव यांनी सांगितलं की मंत्री नरहरी झिरवाळ साहेबांच्या विशेष प्रयत्नांमुळे तिसगावमध्ये सुमारे 12 ते 13 कोटी रुपयांच्या विकास कामांना गती मिळाली असून अनेक कामे पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री नरहरी झिरवाळ साहेबांचे सहकार्य कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी अशोकदादा भालेराव यांनी देखील सांगितलं की या धरणाचे पाणी कसे जपले जाईल यासाठी आम्ही 7 सोसायटींची स्थापना केली आहे. तसेच त्या 7 सोसायटी मिळून एक महासंघाची स्थापना केली आहे. तसेच हा भारतातील पहिला प्रकल्प आहे की 100% ड्रिपने आम्ही पाणी देत आहोत. तसेच या प्रकल्पात शासनाने आम्हाला अनुदान देखील दिलं असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. शैक्षणिक क्षेत्रालाही प्रोत्साहन देत ग्रामपंचायत तिसगावच्या माध्यमातून जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती वाढावी, गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे ग्रामपंचायतीनं स्पष्ट केलं. सरपंच रोशन ढगे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत तिसगाव विकासाभिमुख कामांवर सातत्याने भर देत असून मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमही राबवले जात आहेत. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनातून आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून तिसगाव विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत असल्याची भावना यावेळी सरपंच रोशन ढगे यांनी व्यक्त केली. महंत राकेशगिरी महाराज यांच्या हस्ते कालच आपण तिसगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले, त्याचे आपण जलपूजन केले व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. तिसगावच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या काळात ग्रामपंचायतीचे विजन काय असणार भाऊ, काय सांगा? आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत माननीय झिरवाळ साहेबांच्या माध्यमातून भरपूर विकास कामांचे प्रस्ताव दिलेले होते. त्यातून प्रामुख्याने गावांतर्गत रस्ते, भूमिगत गटारी, त्यानंतर सोलरच्या स्ट्रीट लाईट असे बरेच विकास कामे आम्ही आता मंजूर केलेले आहेत. तसंच एक बौद्ध विहाराचा पण प्रस्ताव दिलेला आहे, तो पण लवकरच मार्गी लागत आहे. विकास कामांमध्ये ग्रामस्थांचा सहभाग किती महत्त्वाचा वाटतो? खूप महत्त्वाचा वाटतो. सर्व सहकारी, सर्व ग्रामस्थ नेहमी माझ्यासोबत आहे. पहिल्या दिवसापासून तर आत्तापर्यंत प्रत्येक ठिकाणी जाताना सर्व ग्रामस्थ माझ्यासोबत असतात, आजही सोबत आहे. त्यांचा सहभाग हा फार मोलाचा आहे. ग्रामपंचायतीमार्फत मंजूर झालेल्या विकास कामांपैकी कोणत्या विकास कामांना प्राधान्यक्रम असणार आहे? सर्वच कामं तसे माझ्यासाठी प्रामुख्याने आहेत. त्याच्यात भूमिगत गटारी फार महत्त्वाच्या आहेत. पाण्याचा प्रस्ताव लोकांचा खूप वेळ आलेला होता, तोही महत्त्वाचा आहे. आपण गावात सर्व गावासाठी आपण नवीन नळ कनेक्शन देत आहोत, नवीन वितरित पाईपलाईन करत आहोत. रस्त्यांच्या प्रामुख्याने काम आहेत. सर्व आपण कामं एवढ्या 15 दिवसात 20 दिवसात आपण नवीन उद्घाटन करून करण्याच्या विचारात आहोत. ही विकास कामे कोणत्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे? येत्या 3 महिन्यात ते 4 महिन्यात आम्ही हे पूर्ण कामं करण्याच्या विचारात आहोत. नुकतंच आपण जनता विद्यालयाला क्रीडा साहित्य दिले आहे. हो, आम्ही विद्यार्थ्यांसाठी कोणते अनोखे अजून उपक्रम आपण राबवणार आहोत?
आम्ही तिथं आता मुलांसाठी ग्रीन जिमचा पण नवीन प्लॅन करत आहोत आणि शाळेसाठी आपण नवीन त्यांना स्पोर्टचं साहित्य दिलेलं आहे. त्यांना जे ज्या गोष्टी अवेलेबल होता गरजेच्या होत्या ते सर्व आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी विजेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपण पाठपुरावा करून विजेचा पण आपण प्रश्न मार्गी लावत आहोत. आपल्याकडे गावठाणामध्ये जागा भरपूर आहे. तर गावठाणात जर सोलरचा विचार जर ग्रामस्थांच्या वतीने जर झाला तर गावाचा कायमचा आपला विजेचा प्रश्न हा मार्गी लागू शकतो. टिपीचा प्रश्न आहे. जिथं 63 असतील तिथं आपण 100चा करण्याचा प्रयत्न करत आहोत. जिथं 100चे असतील तिथं 200चा करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच रस्ते पाण्यात याच्यातून आपण पूर्ण शेतकऱ्यांसाठी रस्ते पण नवीन देत आहोत. जाता जाता तिसगाव मधील ग्रामस्थांना काय संदेश द्या? संदेश असा देईल का ग्रामस्थांनी माझ्यावर जो विश्वास दिलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून मी पूर्ण माझ्या क्षमतेने पूर्ण कामं करण्याचा प्रयत्न करत आहोत. असाच प्रेम मला इथून पुढे राहू द्या अशी अपेक्षा ठेवतो. तिसगाव धरण पूर्ण भरलेलं आहे. कालच जलपूजन या ठिकाणी संपन्न झाले. काय ग्रामस्थांच्या भावना आहे, काय सांगा? आपण पाठीमागे जे पाहतोय तिसगाव धरणाचा फुगवटा आहे संगमेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस. परंतु हे धरण दरवर्षी भरतच असं नाही. यावर्षी थोडा पाऊस जास्त झाला म्हणून भरलंय. या धरणासाठी आम्ही शासनाकडे गेले अनेक वर्षापासून अनेक प्रस्ताव दिले. मांजरपाड्याचं पाणी पुणेगाव धरणाच्या कालव्या वाटे या धरणास मिळावं ही आमची प्रामुख्याची खूप दिवसाची मागणी. आणि या धरणासात पाणी भरण्यासाठी त्या पाटाला गेट पण ठेवलेला आहे. त्या गेटमधून जर दरवर्षी 50 MCFT पाणी जर या धरणात सोडलं तर धरण भरण्यासाठी दरवर्षी चांगली मदत होईल. आमची शासनाची विनंती आहे की दरवर्षी त्यांनी 50 MCFTच्या आसपास पाणी या धरणात तिसगाव धरणासाठी सोडावं अशी विनंती करतो आम्ही शासनाला. गावातील युवक आणि नागरिकांनी पाणी जपण्यासाठी कोणती जबाबदारी घ्यायला हवी, काय सांगा? या धरणाचं पाणी कसं जपलं जाईल यासाठी आम्ही एक सोसायट्यांची स्थापना केली. 7 सोसायट्यांची स्थापना केली. त्या 7 सोसायट्यांमधून एक महासंघाची स्थापना केली. आणि हा भारतातला पहिला प्रकल्प आहे का उचल पाण्याचं 100% ड्रीपनं आम्ही पाणी देतोय. मोटरीद्वारे उचलून ड्रीपद्वारे पाणी देण्याचा हा भारतातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पास शासनानं आम्हाला अनुदान पण दिलेलं आहे. आणि यावर्षी आमची अहिल्याबाई कधीपदी पाणी समिती झाली होती त्यात आम्हाला बक्षीस पण भेटलेलं आहे. झिरवळ साहेबांनी आपल्याला 12-13 कोटी रुपये या विकास कामांसाठी दिले. सगळे काम प्रगतीपथावर चालू आहे. प्रामुख्याने डगेवस्तीचा रस्ता असेल, त्याच्यात मारुती मंदिर असेल, आपण बुद्धविहारचा लवकरच आता त्यासाठी पाठपुरावा करू. त्यासाठी लवकरच प्रशासकीय मान्यता एक 8-10 दिवसात आपल्याला देणार असं मंत्री महोदय झिरवळ साहेबांनी आपल्याला मागच्या सगळ्या ग्रामस्थांना सांगितलंय.